दही, ताक आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं. का तर दह्यात आणि ताकात जी काही जीवाणू असतात, जी बॅक्टेरिया असतो, तो आपल्या पचनक्रियेसाठी खूप चांगला असतो. फक्त ती प्युअर पाहिजे. कारण आजकाल जे आपल्याला पॅकेटमध्ये मिळतं, तर त्याच्यात किती भेसळ आहे आणि ती किती प्युअर आहे, हे सांगणं खूप अवघड आहे. त्यामुळं असं आपण दही, ताक आपण घरी बनवलं पाहिजे आणि ते आपण आपल्या आहारात वाढवलं पाहिजे. नमस्कार, मी तानाजी. तर आजकाल आपण बघतोय, की बऱ्यापैकी अन्नपदार्थात भरपूर प्रमाणात भेसळ होती आणि त्यातल्या त्यात दूध असेल, दूधजन्य पदार्थ असेल, ह्यात तर लय मोठ्या प्रमाणात भेसळ होती. उदाहरणार्थ असं म्हणलं जातं, की 1,00,000 लिटर दूध तयार होते आणि विकलं जाते 1.5-2 लाख लिटर दूध. मग ही जी काही 50,000 ते 1,00,000 लिटर दूध कुठनं येतंय, कोण तयार करतंय आणि कुठं तयार होतंय? हे खरं तर लय विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि लय मोठा मुद्दा आहे. तर ह्या मुद्द्याला धरूनच आजचा आपला बेत आहे. एकदम प्युअर दुधापासून एकदम प्युअर भेसळमुक्त दही, ताक, लोणी, तूप कसं तयार होतं, ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघू. आपली म्हैस साधारणतः 3 ते 3.5 लिटर दूध देते. त्यातलं 2.5 लिटरच्या आसपास आपण डेअरीला घालतो आणि अर्धा पाऊण लिटर आपण घरी खायला ठेवतो. माणसं कमी असल्यामुळं जास्त काही आपण दूध ठेवत नाही. सकाळचं अर्धा पाऊण लिटर आणि संध्याकाळचं अर्धा पाऊण लिटर मिळून लिटर दीड लिटर दूध आपण ठेवतो आणि त्या दुधाची आपण साय करतो. आईचा सगळा स्वयंपाक झाला, की आई चुलीवर दूध ठेवते आणि जी काही आर पडलेला असतो, त्या आरावर दूध तापतं आणि ते आर येईपर्यंत दूध तसंच ठेवलेलं असतं. त्यामुळं दूध जास्त वेळ तापल्यामुळं दूध असं आटतं आणि ती दूध खायला पण चांगलं लागतं आणि त्याच्यावर साय पण अशी भाकरीसारखी जाडीची साय येते. आपल्या दुधावर जर चांगली साय यायची असेल, चांगल्या जाडीची साय यायची असेल, तर एकतर आपल्या जनावराला फॅट जास्त पाहिजे आणि त्याचबरोबर दूध जास्त तापवलं पाहिजे. तर ह्या 2 कारणामुळं आपली साय चांगली येते. आता दूध तापायला ठेवून बराच वेळ झालाय. पाकी शिजून गेलाय. तर आता आपण बघूल उघडून बघू, की आपली साय कशी आली. मस्त साय आली. चांगली भाकरीवानी जाडजूड साय आली. आता ही साय आपण इरजू लावू. तर इरजू कसं लावलं जातं आणि इरजान काय असतं हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आपण साय टाकायची आणि सायच्या वरनं परत चमचा दीड चमचा दही टाकायचं किंवा चमचा 2 चमचा ताक टाकायचं. मग ती बरोबर व्यवस्थित साय आपली इरजू लागते आणि 2-3 दिवस मग त्याच्यावर साय टाकत जायचं. आता ह्याच्यात 1-1.5 चमचा इरजण. आता ही जी काही 2-3 दिवस साठवलेली साय आहे आणि जी काही ती इरजू लावलेली आहे, तर ती आता एका मोठ्या भांड्यात घ्यायची. ह्याच्यात आता कोळपचं पाणी ओतलंय आणि आता हलवायचं. आता ह्याला लोणी येस हलवायचं. आता ही इरजण हलवायची सगळ्यात जुनी पद्धत आहे, घुसळण्याची जुनी पद्धत आहे. ह्या पद्धतीनं जर आपण इरजण घुसळलं, तर त्याच्यापासून जी काही लोणी तयार होणार आहे, ते लोणी पण चांगलं तयार होतं. त्याबरोबर त्याच्यापासून जे ताक तयार होणार आहे, ते ताक पण खायला मस्त लागतं आणि चांगलं असतं. आणि आजकाल जी काही नवीन पद्धती आल्या आहेत,
त्यात एक मोटर मिळते आणि त्या मोटरला खाली रवी असते, ते लाईटवर चालते. तर ती एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत की आपण मिक्सरच्या भांड्यात इरझाण टाकून ती मिक्सरवर पण फिरवून घेऊ शकतो. पण ह्या दोन्ही पद्धतीनं जरा तशी चव येत नाही ताकाला. जशी ह्या देशी पद्धतीनं हलवून जी रवीनं चव येते, तर ही चव लय भारी असते. आता हे 2-3 पाण्यानं खळा धुयाचं म्हणजे आंबटपणा जातो याचा. हे असं 2-3 पाण्यानं धुयाचं. आता हे धुयाचं झालं, आता कडवाय ठेवायचं. तूप कडत आला आता त्यात एक खायचं पान टाकायचं आणि तुळशीची 2-4 पानं टाकायची म्हणजे तूप खमंग लागतं. जे आहे त्याच्या आवडीनुसार कुणी नुसतं खायचं पान टाकू शकतं किंवा कुणी नुसती 4-5 पानं तुळशी टाकू शकतं. म्हणजे आहे त्याच्या आवडीनुसार. पण ही तुळशीची पानं टाकली किंवा खायचं पान टाकलं तर तुपाला एक वेगळाच स्वाद येतो आणि वेगळाच वास पण त्याचा येतो. तर त्यामुळे ही पानं टाकायची आणि ती टाकल्यानंतर तूप खायला पण लई खमंग लागतं. आता हे तूप गार झालं किटलीत ओतून ठेवायचं. आता हे तूप तयार झालं, आता किटलीत शोधून भरायचं. तर आता ही जी किटली आहे, ही जवळपास 1 लिटरची किटली असेल. तर ही 4-5 वेळा आईनं केलेलं तूप आहे. त्यात आहे डायरेक्ट आपण पुण्याला घेऊन जायचं. जे काय पुण्यात मला तूप येतं ते सगळं घरनं आपलं हे असं एकदम प्युअर तूप येतं. आता ही एवढं ताक झालंय, ही साधारणतः 2-2.5 लिटर ताक असेल. आता ही ताक आपण पिऊ शकतो. त्याचबरोबर भाकरीत खाऊ शकतो. भाकर ह्याच्यात भिजू घालून जर ताकात खाल्ली, तर ती पण लय मस्त लागते. हे एकदम प्युअर ताक. आपण जी बाहेर दुकानातनं पॅकेटमध्ये जी घेऊन ताक पितो, त्या ताकात आणि ह्या ताकात लय फरक आहे. ही ताक वेगळंच लागतंय चवीला आणि ती ताक वेगळंच चवीला लागतं. ही जरा थोडं आंबट लागते आणि आंबट लागण्याच्या मागं कारण असं असतं की जास्त दिवस जर आपण इरझाण ठेवलं, म्हणजे 3-4 दिवसाच्या वर जर इरझाण गेलं तर ताक जास्त आंबट व्हायला लागतं. आणि लय लवकर केलं म्हणजे 2 दिवसाचं जर इरझाण असेल तर ती काही जास्त आंबट लागत नाही. तर आता ही 3 दिवसाचं असल्यामुळं थोडं आंबट लागते. पण ह्याचा गुणधर्मच आहे आंबट लागणं. तर आता आपण ताक आणि आईने धपाटे केलेत, धपाटे हाणायचे ह्याच्यात. एक नंबर कार्यक्रम, एकदम मस्त चव लागते. आजपर्यंत आपण दही धपाटं खाल्ले, पण धपाटं ताकात कुसरून पण मस्त लागतं. तर मला कमेंट करून सांगा, असं ताकात धपाटं कुसरून कोणी कोणी खाल्ले. आणि जर कोणी खाल्लेलं नसेल तर एकदा खाऊन बघा. ह्याची पण एक वेगळी चव लागते आणि भारी वाटते ही चव. दही ताक आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं. का तर दह्यात आणि ताकात जी काही जीवाणू असतात, जी बॅक्टेरिया असतो, तो आपल्या पचनक्रियेसाठी खूप चांगला असतो. त्यामुळं दही ताक आपण सतत खरं तर आपल्या आहारात घेतलं पाहिजे. दही तरी म्हणतात की संध्याकाळी खाल्लं नाही पाहिजे, पण ताक आपण कधीही घेऊ शकतो. संध्याकाळी पण घेतलं तरी काही हरकत नाही.
असं मी डॉक्टरने सांगताना ऐकलेलं आहे. तर ही ताक दही खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त ती प्युअर पाहिजे. कारण आजकाल जे आपल्याला पॅकेटमध्ये मिळतं, तर त्याच्यात किती भेसळ आहे आणि ती किती प्युअर आहे, हे सांगणं खूप अवघड आहे. त्यामुळं असं आपण दही, ताक आपण घरी बनवलं पाहिजे आणि ते आपण आपल्या आहारात वाढवलं पाहिजे. तर असा आजचा आपला एकदम प्युअर दुधापासून एकदम प्युअर दूधजन्य पदार्थ कसं बनतात त्याचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.